रोहितबद्दल त्याचे टीममेट्स पण एक गोष्ट कायम सांगतात किंवा त्यांची ती तक्रार असते की रोहित विसरतो. तो त्याचं किट विसरतो, तो पासपोर्ट विसरतो, तो मोबाईल विसरतो आणि त्यामुळे अख्खी टीम पण कधी-कधी कामाला लागते. तर काय हा विसरभोळा स्वभाव खूप नाही, आधीपासून आहे विसर्ग का? स्वभाव आधीपासून आहे. आधीपासून म्हणजे आत्ताही आठवते मला, ज्यावेळेस तो मुंबईच्या प्रॅक्टिसला जात होता आणि बँड्राला त्याच्या ट्रेनमधनं ते किट पडलं. तर त्याच्या लक्षात आलं नाही. पुढे गेलं त्या लक्षात आलं आपलं किट पडलं म्हणून आणि तो प्रॅक्टिसलाच गेला आणि ते चंद्रकांत पंडित कोच होते. त्यांचा मला फोन आला, "अरे रोहित प्रॅक्टिसलाच आला नाही." तर मलाही माहीत नाही काय झालं, म्हणून मी संध्याकाळी आल्यानंतर मी त्याला विचारलं, "बाबा तू प्रॅक्टिसला का नाही मला?" तर तो मला म्हणे, "सर माझं किट पडलं." म्हटलं, "तुला किट पडलं? कुठे पडलं?" म्हटलं, "बँड्राच्या खाडीत पडलं गर्दी असल्यामुळे." पण मला ते लक्षात आलं, मी पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं म्हणून मी परत आलो. म्हटलं, "गाढव तू मला सांगायला तर पाहिजे होतं, म्हणजे मी सरांना सांगितलं असं बा असा गोंधळ झाला आहे." म्हणजे ह्या गोष्टी त्याच्या विसरगोळ्याच्या होतात पहिल्यापासून आहेत म्हणजे. पहिल्यापासून. पण तुम्ही कधी असं त्याला फटके नाही दिलेत की अरे असं विसरू कसं शकतोस नाही, म्हणून? फटके तर मी दिले नाही मी त्याला कधीच. फक्त एकाच मॅचला मी त्याला ओरडलो होतो. त्याला एकदाच मारलेलं मी त्याला एका मॅचला, की आम्ही अशीच मॅच खेळत होतो हॅरिस शील्डची आणि त्यांनी खराब विकेट फेकली होती. त्यावेळेस मी त्याला ओरडलं. त्याच्यानंतर मी त्याला कधीच बोललो नाही. त्यांनी स्वतःला स्वतः तयार केलेलं आहे.